नगरच्या कोठला येथे हिंदू मुस्लिम ऐक्याचा सोहळा, मोहरम निमित्त सलोख्याचे दर्शन। शहरात दरवर्षी यंदाही मोहरम उत्सवात हिंदू मुस्लिम सलोख्याचे आणि एकोप्याचे अनोखे दर्शन घडले। शहरातील ऐतिहासिक कोठला परिसरात मोहरम निमित्त दर्शनासाठी हिंदू आणि मुस्लिम बांधवांनी मोठी गर्दी केली होती। धर्माच्या सीमा ओलांडून नागरिक श्रद्धेने या उत्सवात सहभागी होत असल्याने नगरची ही परंपरा पुन्हा एकदा गंगा जमुना संस्कृतीचे उत्तम उदाहरण ठरले आहे। कोठला परिसरात भाविकांची ताबूत दर्शनासाठी शहर आणि परिसरातून हजारो भाविक दाखल होतात। केवळ मुस्लिम बांधवच नव्हे तर मोठ्या संख्येने हिंदू बांधवही आपल्या कुटुंबासह येथे आदरांजली वाहतात। आज दुपारी कोठला परिसरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या रांगा लागल्या होत्या। शिस्तबद्धरित्या आणि शांततेत पार पडलेल्या या दर्शनामुळे धार्मिक एकोपा अधिकच दृढ होताना दिसून आला। आमची संस्कृतीच प्रेम आणि बंधुभावाची आहे। यावेळी उत्सवात सहभागी झालेल्या नागरिकांशी संवाद साधला असता एकोपाचे भाव स्पष्टपणे दिसून आले। एका स्थानिक हिंदू भाविकाने सांगितले की आम्ही पिढ्यानपिढ्या या उत्सवात सहभागी होत आहोत। येथे आल्यावर मनात कोणतीही धार्मिक भिन्नता नसते, केवळ श्रद्धा असते। हिंदू मुस्लिम मिळून सण साजरे करणे ही नगरची ओळख आहे। तर एका मुस्लिम आयोजकाने सांगितले की आमच्या हिंदू बांधवांचा उत्साह बघून आम्हाला खूप आनंद होतो। ते ज्या श्रद्धेने येथे येतात त्यावरून हे सिद्ध होते की समाजात प्रेम आणि बंधुभाव अजूनही जिवंत आहे। कोठला येथे सर्वजण मिळून हा महोत्सव साजरा करतो, हेच या सणाचे यश आहे। नगरमध्ये मोहरम निमित्त होणारे हे दर्शन आता केवळ धार्मिक विधी राहिलेला नसून तो सामाजिक सलोख्याचा उत्सव बनला आहे। कोणत्याही वादाशिवाय आणि उत्सवाच्या वातावरणात पार पडलेला हा सोहळा समाजासाठी एक सकारात्मक संदेश देणारा ठरला आहे। पोलीस प्रशासनानेही शांतता राखण्यासाठी चोख बंदोबस्त ठेवला आहे, तर विविध सेवाभावी संस्थांनी भाविकांसाठी पाणी आणि अल्पाहाराची सोय केली आहे। प्रतिनिधी ऐनुल शेख, ATV न्यूज, अहिल्यानगर। अहमदनगर शहरातील प्रसिद्ध मोहरम उत्सव बारेमाम कोठला परिसरात खूप वर्षापासून आम्ही इथे आलो आहे। हिंदू मुस्लिम असा कोणताही भेदभाव नसून आम्ही सर्वजण एकच भावनेने येथे आलो आहोत। आजची गर्दी पाहता स्पष्ट होते की नगरकर एकमेकावर किती प्रेम करतात। अशीच एकता कायम राहो ही सदिच्छा हा कोठला येथे दरवर्षी प्रमाणे यंदाही दोन्ही समाजाचे लोक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। सर्व धर्म समभाव एकमेकावर किती प्रेम करतात। सहकार्य नगरकराची ही कीर्त यामुळे आजचा कार्यक्रम अतिशय पार पडला आहे। यांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे। आजच्या तरुण पिढीने एक बारकीने पाहिलं पाहिजे। इथे जगभरात यंदाच्या बातम्या एकमेकात मिळतात। येथे आमचे अहमदनगर शहर हे सलोख्याचे संदेश देत आहेत। आम्ही कोणत्याही एकमेकाच्या सुख दुःखात सहभागी होतो। हीच आमची खरी भारताची संस्कृती आहे। हे परंपरा हा पुढे येतेही आपल्या सर्वांनी जबाबदारी आहे। अहमदनगर जिल्हा अधिकारी साहेब, अहमदनगर पोलीस निरीक्षक अधिकारी साहेब, आयुक्त साहेब, उपायुक्त साहेब, महापौर, उपमहापौर, इथले नगरसेवक सर्वांचे आभार व्यक्त करते की 1 महिन्यापासून जातीने लक्ष दिल्याबद्दल त्यांचे मी आभार व्यक्त करत आहे। तरी पोलीस जिल्हा अधिकारी साहेब यांना एक रिक्वेस्ट करतो की गाज बाजार ते कोठला गेट गर्दीचे रोड छोटा असल्यामुळे तिकडे रहदारीला एकदम गर्दी असते। तरी ब्रॅकेट लावून गाज बाजार ते कोठला गेट पर्यंत आणि मस्तान चौक येथे 2 व्हीलर 3 व्हीलर गाड्या येऊ देऊ नये एवढी मी विनंती करतो। मी सुनील हरिभाऊ डबरे। कोठल्यामध्ये आमचा कमीत कमी आजोबांपासूनचा हा व्यवसाय आहे। दरवर्षी आम्ही 5वी पासून दुकान लावतो। तर आमचे आजोबा, नंतर वडील, नंतर चुलते, आता त्यांच्या नंतर आता मी सांभाळतो हा व्यवसाय। आणि इथं आम्हाला कुठल्याही गोष्टीची तकलीफ नाही। सगळे साधिक भाई आमचे मेंबर लहानपणापासून मी त्यांना ओळखतो। ते मला सहकार्य करतात। बडे साहेब जागीरदार ते सुद्धा मला भरपूर सहकार्य करतात।
आम्ही नाशिक तरुण आले. माझं नाव आहे सागर सिंग बावरी. माझी मन्नत होती बाबाची, ते मला पोरगा व्हायचा पाहिजे होतं, तर बाबांनी मला पोरगा दिला आहे. तर मी 5 वर्ष मन्नत मागेले बाबाची, तर मी 5 वर्ष भाग मनवणार त्याला. आता माझे 2 वर्ष झाले, आता 3 वर्ष बाकी आहे. ते 3 वर्ष पण मी त्याला भाग मनवतोय. माझं नाव दीपक सुरेश वाडेकर आहे. मी अहमदनगरमध्ये राहतोय. मी हे धंदा 20 वर्षापासून करत आलेले आहे. इथं बाहेरगावचे लोक हसन हुसेन बाबाला पाय पडायला येतात, लांबून येतात. इथं नवस मागतात, इथं त्यांचं नवस पूर्ण होतं. त्यामुळे इथं भाविका जास्त श्रद्धा बसलेले आहे. त्यामुळं हसन हुसेन बाबाच्या या पावनभूमीवर बाहेरगावचे अनेक लोक येतात आणि इथं आपलं मन्नत मागतात. कोणी मुलं मागतात, कोणाला मुलं बाळ होत नाही त्यांच्यासाठी, किंवा काही दुखणं भागणं सगळं. माझं नाव अलका संजय गुडेकर. आम्ही कमीत कमी 60 वर्ष झाले, 60 ते 70 वर्ष झाले आम्ही इथे येतोय. माझे मिस्टर पण नवसाचे आहेत आणि माझा नातू पण नवसाचा आहे. 2 मुलीच्या पाठीवर नवसाचा झालेला आहे. त्याच्यामुळे आमचा खूप विश्वास आहे. कोणाला काही समजा नवस बोलायचा असला किंवा कोणाचं काही घरात काही अडचणी असल्या, त्यांनी बाबाला जे मागितलं ते आमचं पूर्ण होत गेलेलं आहे. माझं नाव प्रवीण दगडू उजागरे. ही माझी मिसेस अंजू प्रवीण उजागरे. हा माझा मुलगा ओम प्रवीण उजागरे. हा बाबाच्या कृपेने नवसेचा आहे. आता लास्ट वर्ष आहे त्याचं. 5 वर्षाचे नवस केला होता आम्ही, तर त्यामुळे त्याला आम्ही बाग बनवतो दरवर्षी. हे जे आता लास्ट वर्ष. संतोष विनायक घोडके. आता ही आमची 3री पिढी चालली. बारीमाम या लहाने बाबा नाही का, तर आता पहिले आजी, नंतर वडील, आता मी स्वतः धंदा करतो. आणि साधिक मेंबर यांचं खूप सहकार्य आहे. इथं कोणत्याही प्रकारचा त्रास नाही. हिंदूचे पण येतात, वाघ वगैरे मालिंग करतात. आणि बडेसाहेब जागीरदार यांच्या सहकुरपणे खूप छान वातावरण आहे. कोणाला काही त्रास नाही, काही नाही. मोहरमच्या 7वी माळ आहे. अजून 3 दिवस राहिले आणि वर्षाचे 365 दिवसातले 5 दिवस लय भारी आहे. आम्हाला कुठलाही त्रास नाही. सुनील सीताराम राऊत. या दर्ग्यामध्ये जवळजवळ 20 ते 25 वर्ष झाले आम्ही येतो. कारण सारे धर्माचे लोक येतात, सारे जातीचे लोक येतात. आणि इथं नवस वगैरे बोलला तर नवस व्यवस्थित होतो, तसं काय हे नाही. माझं नाव कल्पना रघुनाथ शिंदे. म्हणजे तसं रेशमा रघुनाथ शिंदे. राहणारे आम्ही सिद्धार्थनगर आहे, म्युन्सिपाल्टी कॉलनी. माझा नवस आता माझ्या मुलाला मुलगा व्हावा म्हणून मी परिगावीचे भालेराव. आमची 7वी 8वी पिढी चालू आहे. आम्ही नवसाचे गली. अनिता सतीश राठोडे. आमच्या आज्या सासरे यांच्यापासून आमचा व्यवसाय धंदा हा कोटल्यात. आम्ही खूप वर्षांनी इथं हा धंदा करता. व्यवसाय आमचा. आम्हाला इथं कोणत्या बाबतीत काही त्रास नाहीये. सर्वजण सहकार करतात. साधिक बाई, जागीरदार बाई सर्व आम्हाला सहकार्य करतात. भेदभाव न ठेवता सर्व सहकार्य करतात. आम्हाला कोणत्या गोष्टीचा त्रास नाहीये. धन्यवाद. निर्मला आडागळे. आम्ही ना इथं कोटला घास गल्लीत 12 नाम तिथे ना काही वर्षापासून आमच्या 5-6 पिढ्या गेलेल्या आहे. आम्ही इथं गणिवाग बनवतो. ते हिंदू मुस्लिम सगळे आमच्याकडे येतात. आम्हाला काही त्यांच्यापासून तकलीफ नाहीये, त्रास नाहीये. अरे सगळे एक बाहेरून जेवढे पण येतात ना, हे लोकांचं नवसाच राहते ते आम्ही रंगवतो. राठोडे. मी सतीश दयानंद राठोड. इकडं आमचा यश आहे आपला रेवडी, काजू, मारे मामकर आमचा हे धंदा आहे दरवर्षी. साधिक भाई जागीरदार यांचा आम्हाला सरकार आहे. आम्हाला काही तक्रार नाही, काय नाही. समजा पद्धतीचे चालतो इकडं.